नमस्कार, मी प्राजक्ता वैशाली ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मला खात्री आहे की तुम्ही एकदम मजेत असाल. तर आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे वटपौर्णिमा. आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात वटपौर्णिमेचं खूप मोठं महत्त्व आहे. आपल्या सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करतात. आजच्या या व्लॉगमध्ये आपण वटपौर्णिमेची संपूर्ण पूजा कशी करायची आणि या सणाचं नेमकं महत्त्व काय आहे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम दारात एक सुंदरशी रांगोळी काढावी. नंतर हुंबऱ्याला हळदीचं लेपन करावं आणि हुंबऱ्याचं पूजनसुद्धा करून घ्यावं. त्यानंतर सुंदर अशी देवाची आपल्या पूजा करून घ्यायची आहे देवाऱ्यातील. आणि उंबरा पूजन सर्वात प्रथम करायचं आहे. आणि ओटीचं साहित्य सर्वात बघूया. सर्वात प्रथम एक सुंदर असा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. गहू किंवा तांदूळ चालतील. खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी, फणीकरंडा ऐवजी इथे तुम्ही एक सुंदर कंगवासुद्धा घेऊ शकता. त्यानंतर सौभाग्याचं लेणं, मंगळसूत्र, सुवासिनीचा सर्वात महत्त्वाचा मोलाचा अलंकार तो देखील घ्यायचा आहे. त्यानंतर देवीसाठी एक आरसा आणि हळदी कुंकू किंवा करंडा चालतो. आणि देवीसाठी एक बांगड्या घ्यायच्या आहेत, सुवासिनीचा अलंकार आणि नेलपेंटची बाटली असेल तर घ्यावी. आता पाहूयात पूजेचे साहित्य. सर्वात प्रथम एक तांब्या पाणी कलशासाठी एका पेल्यात पंचामृत घ्यायचं आहे. एक घंटी घ्यायची आहे. साखर, उदबत्ती, सुतदोरा, काडीपिटी, फूल वाहण्यासाठी तुपाचा दिवा घ्यायचा आहे. पैसा, सुपारी, विड्याचं पान, वस्त्र पौतं घ्यायचं आहे. हळद कुंकू घ्यायचं आहे. तुमच्या आजूबाजूला वडाचे झाड असेल तिथेही पूजा करायची आहे किंवा दारात सुद्धा कुंडीत झाड असेल तर तिथे सुद्धा केली तरी चालेल. सर्वात प्रथम कापूर लावायचा आहे. उदबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर आणि तुपाचा जो काही दिवा आपण घेतलेला आहे तो लावायचा आहे. दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोणत्याही देवाची पूजा करताना आपण दीप प्रज्वलनाने अग्नीला साक्षी मानून करत असतो. त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. वडाच्या झाडाला सुंदर असं ओवाळून घ्यायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करून तिथे उदबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर गणपतीची पूजा सर्वात प्रथम करायची आहे. एक विड्याचे पान, त्यावर सुपारीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यावर अक्षदा देखील वाहून घ्यायच्या आहेत. मनोभावे प्रार्थना करायची आहे. सुंदर असं फूल ठेवायचं आहे आणि गणपतीचा मंत्रसुद्धा म्हणू शकता. ओम गण गणपतये नमः. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 वेळा पंचामृत घालून घ्यायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यायची आहे. 5 वेळा घातल्यानंतर परत पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर जे काय आपण वस्त्र पौतं घेतलं आहे ते लावून घ्यायचं आहे. देवाला घालायचं आहे. वडाच्या झाडाला मनोभावे. त्यानंतर हळद कुंकू वाहायचं आहे. अक्षदा, विड्याचं पानसुद्धा ठेवू शकता. घंटी करून घ्यायची आहे. त्यानंतर देवीची ओटी आपण जी घेतली आहे, ब्लाऊज पीस, तांदूळ किंवा गव्हाचं सुद्धा ओटी चालते. खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी, फणीकरंडा, सुवासिनींचा अलंकार, बांगड्या आणि मंगळसूत्र, देवीला आरसा आणि हळद कुंकू, सौभाग्याचं लेणं सर्व साहित्य ओटीमध्ये घ्यायचं आहे. एखादं फळ चालतं. शक्यतो आंबा घ्यावा, नसेल कुणाकडे तरी केळसुद्धा चालेल. कोणतंही फळ चालतं अगदीच काय नसलं तर. आणि देवीची ओटी 5 वेळा भरून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 5 वेळा ओटी भरून घ्यायची आहे.
मनोभावे प्रार्थना करायची आहे. ओटी भरून घेऊयात. सूतगुंडी घ्यायची आहे आणि व्यवस्थित वडाच्या झाडाला बांधून घ्यायची आहे. 7 फेऱ्या कोण मारतं, कोण 5 मारतं, कोण 21 मारतं, तुमच्या श्रद्धेप्रमाणे करायचे आहे. ही जी का वडाची पूजा आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तुमच्या भागात कशा पद्धतीने करतात त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायची आहे. मी आमच्या इकडे अशा पद्धतीने करतात त्या पद्धतीने दाखवत आहे. मनोभावे 7 फेऱ्या मारून घ्यायच्या आहेत. शक्यतो सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत ही पूजा करून घेतली जाते. जे नोकरदार वर्ग असतो त्यांना 4:30 नंतर केली तरी चालते. कॅलेंडरमध्ये मुहूर्त वेळा दिलेल्या असतात त्यानुसार सर्व सुहासिनींनी ही पूजा करून घ्यायची आहे. फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण नाही तर आपल्या संस्कृतीतील नात्यांची वीण घट्ट करणारा, निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा आणि एकमेकांबद्दल आदरभाव व्यक्त करणारा हा सण आहे. आपल्या भारतीय सणांमध्ये किती सुंदर परंपरा दडलेल्या आहेत ना. मला खरंच या सणाची खूप आवड आहे. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. वरण भात, दही भात, मुटके, 5 पोळ्या, तळण, बटाट्याची भाजी, कोणतीही भाजी चालेल, गुळवणी, येळवण्याची आमटी अशा पद्धतीने पुरण वरणाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे वडाच्या झाडाला मनोभावे. कोणताही गोड पदार्थ असेल तरी चालेल. तुम्हाला आजचा माझा हा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.